बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव पुन्हा महायुतीकडून रिंगणात दिसण्याची शक्यता वर्तवली जाते। तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस या जागेसाठी आग्रही आहेत असं मानलं जातंय। नेमकं काय घडू शकतं या मतदारसंघामध्ये? कोण आहेत मतदारसंघातले इच्छुक उमेदवार? कोणते प्रचाराचे मुख्य मुद्दे असतील या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट बघूया। शेगावचं संत श्री गजानन महाराज संस्थान, जिजाऊ महाराजांचं जन्मस्थान असलेलं सिंदखेड राजा आणि लोणार सरोवर, यामुळे जगभरात प्रसिद्ध असलेला विदर्भातील बुलढाणा जिल्हा, उत्तर महाराष्ट्राला आणि मराठवाड्याला लागून असलेल्या बुलढाणा मतदारसंघातही लोकसभा उमेदवारांची चर्चा सुरू झाली आहे। राज्यात बदललेल्या सत्ता समीकरणानंतर मतदारसंघात काय होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे। 2009 पासून या मतदारसंघात शिवसेनेचे सध्या शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले प्रतापराव जाधव हे 3 टर्म खासदार आहेत। प्रतापराव जाधव यांना चौथ्यांदा या मतदारसंघातून महायुतीकडून संधी मिळेल अशी जोरदार चर्चा आहे। 2009 पासून राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा मतदारसंघातील संघर्ष आता बदललाय। आता महाविकास आघाडीकडून काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना या मतदारसंघासाठी उत्सुक आहे। प्रतापराव जाधव हे 3 वेळा आमदार आणि 3 वेळा खासदार राहिलेत। येणारी लोकसभा ही त्यांची निवडणुकीची चौथी वेळ असेल। विजयराज शिंदे हे शिवसेनेचे 3 वेळा बुलढाण्याचे आमदार राहिले, आता ते भाजपमध्ये असून लोकसभा प्रमुख आहेत। नरेंद्र खेडेकर हे उद्धव ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख आहेत। यापूर्वी त्यांनी विधानसभा अथवा लोकसभेची निवडणूक कधीही लढवली नाही, पण ते काँग्रेसमध्ये असताना जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेत। हर्षवर्धन सकपाळ हे जिल्हा परिषद अध्यक्ष त्यानंतर आमदार राहिलेत। सध्या ते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात। रविकांत तुपकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत असून शेतकऱ्यांसाठी लढवय्या युवा नेता म्हणून त्यांची ओळख आहे। पक्षानं तिकीट दिलं नाही तर अपक्ष राहुल लोकसभा लढवण्याची त्यांची इच्छा आहे। ते वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष राहिलेत। संदीप शेळके यांनी अद्याप कुठलीही निवडणूक लढवली नाही, पण यावेळी त्यांनी बूथ बांधणीपासून तयारी केली आहे। जिल्ह्यात तरुणांचं मोठं संघटन त्यांनी बांधलंय। इतर पक्षाकडनं त्यांना उमेदवारी मिळाली तर त्या पक्षावरती किंवा अपक्ष लढण्याची त्यांची तयारी आहे। ॲडव्होकेट जयश्री शेळके या जिल्हा परिषद सदस्य राहिल्या, सध्या राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रदेश सचिव आहेत। बदललेल्या सत्ता समीकरणानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांचा मार्ग अधिक सुकर झाल्याचं मानण्यात येत आहे। शिंदेंच्या शिवसेनेसाठी प्लस मायनस काय आहे ते बघूया। प्लस, महायुतीत अजित पवार गट आल्यानं फायदा। मायनस, खामगाव जालना मार्ग अजूनही झाला नाहीये। प्लस, मतदारसंघात 6 आमदार महायुतीचे आहेत। मायनस, लोणार विकास आराखडा थंड बसणार। प्लस, प्रमुख विरोधक राष्ट्रवादीचे नेते महायुतीत। मायनस, सिंदखेड आराखडा संथ गतीनं। सध्या रामलल्ला प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमानंतर मोदींच्या लाटेत आपणच विजयी होऊ असा विश्वास खासदार प्रतापराव जाधवांना वाटतोय। 2024च्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीकरता संपूर्ण देशामध्ये महायुती या ठिकाणी तयार आहेत। महायुतीच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या समोर जाणार आहोत। जनतेच्या समोर जात असताना भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून जनहिताचे जे मोठमोठे निर्णय घेतलेले आहेत, कामे केलेली आहेत, ती कामे घेऊन आम्ही जनतेच्या समोर जाणार आहोत। दुसरीकडे 3 टर्म खासदारकीच्या अँटी इन्कम्बन्सीचा फटका प्रतापराव जाधवांना बसेल असं विरोधक सांगतायत। लोकसभा निवडणुकीत स्थानिक मुद्दे प्रचारात महत्त्वाचे ठरतील असं त्यांचं म्हणणं आहे। कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरू शकतात तर जळगाव जामोद संग्रामपूर आदिवासी भागात खाऱ्या पाण्याचा पट्टा, क्षारयुक्त पाण्यामुळे अनेकांना किडनीचे आजार, शुद्ध पाणी पुरवठ्याची मागणी, डायलिसिस सेंटरची मागणी, जिल्ह्यात सोयाबीन कापूस उत्पादकांचे प्रश्न, अनेक वर्षांपासून टेक्सटाईल पार्कची मागणी, वाढती बेरोजगारी, सिंदखेड राजा लोणार विकास आराखडा पुन्हा एकदा ऐरणीवर, खामगाव जालना रेल्वे मार्ग अजूनही थंड बसत्यात, बुलढाणा MIDCचा प्रश्न। या मुद्द्यांवर प्रतापराव जाधवांना रोखता येईल असा विश्वास इच्छुक विरोधकांना वाटतोय।
गेले 15 वर्ष विद्यमान खासदार आहेत आणि त्याआधी 15 वर्ष ते आमदार होते. म्हणजे जवळपास 3 वर्षांचा त्यांचा कार्यकाळ या जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधीचा राहिलेला आहे. त्यामुळं मला असं वाटतं, या ज्येष्ठ मंडळींनी जर जिल्ह्याच्या विकासासंबंधात काम केलं असतं, आग्रही भूमिका घेतली असती, तर माझ्यासारख्या तरुण व्यक्तीला युवकांच्या रोजगारासाठी या ठिकाणी लोकसभेच्या मैदानात उतरण्याची गरज पडली नसती. यांनी कुठलंही सिंचन असेल, रोजगार असेल, मी जे विविध विषय सांगितले या संबंधात कुठलंही असं ठोस काम विद्यमान खासदारांनी केलेलं नाही. त्याच्यामुळं त्यांच्या कार्यकाळामध्ये जिल्ह्याचा बिलकुल विकास झालेला नाही असं माझं स्पष्ट मत आहे. खासदाराचे 15 वर्ष जर आपण पाहिले व त्या अगोदरच्याही खासदाराचे 12 वर्ष पाहिले, या 27 वर्षामध्ये या दोहोही खासदारांनी जिल्ह्याचा विकास तर केलाच नाही. आगामी काळामध्ये ही निवडणूक, ही जागा तर आमची शिवसेनेची आहेच आहे, परंतु ही जागा लढून तरुण असतील, आमच्या महिला असतील, आमचे बेरोजगार असतील, आमचे शेतकरी असतील, आमचा जिल्हा हा विकसित व्हावा म्हणून जे जे काही करता येईल ते करण्यासाठी म्हणून माझी सुद्धा ही निवडणूक लढण्याची इच्छा. आज या जिल्ह्यातला शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करतोय. सगळ्यात पहिला कलंक आम्हाला पुसायचा आहे की आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून जी आमची ओळख आहे, हा कलंक आम्हाला या जिल्ह्याचा सगळ्यात पहिले पुसायचा आहे. शेतकऱ्यांना पूर्ण वेळ वीज मिळत नाही, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, सोयाबीन कापसावर आधारित प्रक्रिया उद्योग नाही, तुरीवर आधारित प्रक्रिया उद्योग नाही, तरुणांना रोजगार नाही, सिंचनाच्या सोयी उपलब्ध नाही. अशा परिस्थितीमध्ये हे आणण्यासाठी आम्ही सर्वस्वी प्रयत्न करणार आहोत. गावगाडा एका बाजूला उद्ध्वस्त होतो आहे, हा गावगाडा वाचवणं आणि या राजकीय भ्रष्ट पुढाऱ्यांच्या वतनदाऱ्या उद्ध्वस्त करणं हे आमचं या निवडणुकीतलं मोठं आव्हान आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा 2009 पूर्वी अनुसूचित जातीसाठी राखीव होता. त्यामुळे या ठिकाणी आयात उमेदवार दिले जायचे. पण 2009 पासून मतदारसंघ खुला प्रवर्ग झाल्यानं जिल्ह्यातीलच उमेदवार मिळाला. मुकुल वासनिक आणि आनंदराव वडसूळ यांच्या रूपानं 2 केंद्रीय मंत्रिपद सुद्धा जिल्ह्याच्या वाट्याला आली. बुलढाणा जिल्ह्याचे प्रामुख्यानं 2 भाग पडलेत. घाटाखाली आणि घाटावरचा असे 2 भाग पडतात. त्यापैकी 2 विधानसभा मतदारसंघ हे घाटाखाली असल्यानं लोकसभा उमेदवाराला सर्वात जास्त लीड हा घाटाखालूनच 2 मतदारसंघांतून मिळतो. आता बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचं गणित नेमकं कसं आहे ते समजून घेऊ. 13 तालुक्यांपैकी 11 तालुके बुलढाणा मतदारसंघात तर 2 तालुके हे रावेर मतदारसंघात आहेत. लोकसभा मतदारसंघात 6 मतदारसंघ जळगाव, जामोद, खामगाव, चिखली, बुलढाणा, मेहकर आणि सिंदखेड राजा. एकूण मतदार संख्या 20,42,004. महिला मतदार 9,72,047. 2009च्या आधी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली. 2009 नंतर राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी निवडणूक झाली. 2019च्या निवडणुकीत शिवसेनेकडनं प्रतापराव जाधव तिसऱ्यांदा खासदार झाले. शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांना 4,93,006 मतं पडली, तर राष्ट्रवादीच्या राजेंद्र शिंगणेंना 3,70,585 मतं पडली. 2019च्या निवडणुकीत वंचितच्या बळीराम सिरस्कार यांना 1,63,383 मतं पडली. सद्यस्थितीमध्ये 6 विधानसभा मतदारसंघांवर महायुतीचं वर्चस्व आहे. जळगाव जामोद डॉक्टर संजय कुटे भाजप, खामगाव आकाश फुंडकर भाजप, चिखली श्वेता महाले भाजप, बुलढाणा संजय गायकवाड शिंदे गट, मेहकर संजय रायमुलकर शिंदे गट, सिंदखेड राजा डॉक्टर राजेंद्र शिंगणे अजित पवार गट. राज्यातल्या सत्ता समीकरणात झालेल्या बदलानंतर जिल्ह्याच्या राजकारणात मोठे बदल झालेत. शिवसेना फुटीनंतर खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, आमदार संजय रायमुलकर हे शिंदेंच्या शिवसेनेत, तर नरेंद्र खेडेकर, चलिंदर बुधवत हे उद्धव ठाकरेंसोबत आहेत. आमदार संजय रायमुलकर हे खासदार प्रतापराव जाधव यांचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जातात, तर प्रतापराव जाधव हे आमदार संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर लोकसभेचे प्रबळ दावेदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्यासह जवळपास सर्व पदाधिकारी अजित पवार गटात गेल्यानं शरद पवारांची ताकद कमी झाली आहे. राजेंद्र शिंगणे आणि प्रतापराव जाधव हे कधी काळी एकमेकांचे राजकीय विरोधक आता एकत्र महायुतीमध्ये आहेत. तर गेल्या वेळी 1 लाखाहून अधिक मतं घेणारे वंचितचे बळीराम सिरस्कार वंचितमधनं भाजपमध्ये आलेत. जिल्ह्यात काँग्रेस आणि वंचितचे मतदार सुद्धा शिवसेना आणि भाजपच्या खालोखाल आहेत. देशातील मोदी लाटेचं वातावरण, शिवसेना राष्ट्रवादीतील फूट,
याचा नेमका परिणाम काय होणार यामुळे उत्सुकता वाढली आहे. पुढारी न्यूजनं केलेल्या महाराष्ट्राच्या महासर्वेत बुलढाणा मतदारसंघात काय अंदाज होता हेही पाहूया. महायुती विरुद्ध मवियात उमेदवारीचा संघर्ष असताना वंचित आणि राजू शेट्टी यांचंही या मतदारसंघात आव्हान असेल. उमेदवार निश्चिती आणि किती जण मैदानात उतरणार यावर निवडणुकीचे निकाल ठरण्याची शक्यता आहे. संदीप वानखेडे, पुढारी न्यूज, बुलढाणा.